आता पाहूया मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। तुटपुंज्या पगारामुळे बेस्टच्या कंत्राटी चालकांवर अतिरिक्त काम करण्याची वेळ कंत्राटदारांकडून मिळणारा पगार कमी असल्याने चालक टॅक्सी आणि वैयक्तिक गाड्या चालवतात। कंत्राटी चालकांची ही अतिरिक्त मेहनत मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी त्रासदायक। मुंबईतील एचआयव्ही रुग्णांचे मृत्यू वाढले। मागील 2 वर्षात 1000पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू। एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं यासाठी आरोग्य विभागाकडून विविध प्रयत्न सुरू। आधी बाधितांचं पुनर्वसन करा, मगच रस्त्याचं काम सुरू करा। नगरसेविका धनलक्ष्मी जयशंकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिली कोर्टाच्या आदेशाची प्रत। अंबरनाथमध्ये रस्त्याचं काम सुरूच असल्याने हा आक्षेप नोंदवलाय। डोंबिवलीत नागरिकांनी महावितरणच्या मीटर केबिनला टाळं ठोकलं। स्मार्ट मीटर विरोधात डोंबिवलीकर आक्रमक। नागरिकांकडून महावितरणला आंदोलनाचा इशारा। बदलापूर नगरपालिकेच्या इमारतीत पार्किंगची समस्या। वाहनांसाठी राखीव असलेल्या जागेत इतर साहित्याच्या आणि कचऱ्याच्या गाड्या पार्क। पालिकेत कामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास। बेसमेंटमध्ये इतर साहित्याचं गोडाऊन तयार। केडीएमसीच्या कॉफी टेबल बुकवरून महासभेत वाद। आगरी-कोळी संस्कृतीचा पुस्तकात उल्लेख नसल्याने संताप। भूमिपुत्रांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही। भाजप नगरसेवक मंदार टावरे आक्रमक। त्रुटी मान्य करत अधिकाऱ्यांकडून महासभेत दिलगिरी व्यक्त। वलंगडावरील एका दुचाकी चालकाची भाविकाला कुटुंबासोबत वाद घालत धक्काबुक्की। धक्काबुक्कीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। कुटुंबाने काही साहित्य एका दुकानातून तर उर्वरित सामान शेजारच्या दुकानातून खरेदी केल्याने वाद।